गुड मॉर्निंग. बघा, आज आपण 7.1 शिकणार आहोत. त्या दिवशी मी तुम्हाला सूत्र पाठांतर करायला सांगितलेली, फॉर्म्युलाज बाय हार्ट करायला सांगितलेली. 7.1 चालू करायचं आपल्याला. याच्यामधलं पहिलं सम आहे, फर्स्ट सम. बघा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन इफ द रेडियस ऑफ इट्स बेस 1.5 सेमी and its perpendicular height is 5 सेमी. ओके, व्हॉट इज अ गिवन? मराठी मीडियमची मुलं बघा, 7.1 मधलं पहिलं गणित बघा, नीट लक्ष द्या. एका लंबवृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या 5 सेमी आहे. बरोबर आहे? काय आहे? 5 सेमी आहे आणि उंची 40 सेमी असेल तर, एक मिनिट, हे तिसरं गणित आहे. पहिलं गणित एक मिनिट. हे बघा, इथे दिलं. एका शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 सेमी असून त्याची लंब उंची 5 सेमी आहे, तर त्या शंकूचे घनफळ काढा. व्हॉल्यूम फाइंड ऑफ. व्हॉल्यूम म्हणजे काय? घनफळ. आपल्याला घनफळ काढायचं आहे. त्याच्या आधी आपण सगळं लिहून घेऊया. आज आपण बघणार आहोत 7वं प्रकरण 7.1. ओके, 7.1 मधलं फर्स्ट we have right given. what is a given? C R. पहिलं आपल्याला त्याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. R बरोबर किती आहे? 1.5 सेमी. R म्हणजे काय रे? त्रिज्या, रेडियस. दॅट इज कॉल्ड अ रेडियस ऑल्सो. ओके, अँड H म्हणजे उंची दिलेली आहे तुम्हाला. परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे 5 सेमी. सेमी म्हणजे काय? सेंटीमीटर. बघा, ही गणितं सोपी असतात, फक्त आपल्याला काय पाहिजे? सूत्र माहीत पाहिजे. सूत्र व्यवस्थित असेल, तुमचा जर फॉर्म्युला बाय हार्ट असेल तर तुम्हाला याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. आता लक्ष द्या, व्हॉल्यूम ऑफ आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे? व्हॉल्यूम ऑफ अ कोन. ओके, शंकूचे घनफळ. शंकूच्या घनफळाचं सूत्र काय? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. इट इज अ फॉर्म्युला. व्हॉट फॉर्म्युला? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हा सूत्र आहे हे. मग काय आलं बघा, 1/3. पायची व्हॅल्यू किती घेतलं गेलं सांगितली. इन ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिले बघा 3.14, 3.14 पायची व्हॅल्यू. आर बरोबर आपल्याला किती दिलं? 1.5. स्क्वेअर दिलं आहे, त्यामुळे ही 2 टाइम्स घ्यायची, 2 टाइम घेतले. एच तुमच्याकडे किती आहे बघा? 5. बघा, 1.5 आपण किती वेळा घेतली? 2 टाइम्स घेतली. 1.5. ओके, बिकॉज देअर इज अ स्क्वेअर, कारण तिथे वर्ग आहे बघा, इंटू 5. आता एक लक्षात घ्या, इथे आपण डिवाइड करूया. 3 एके 3, याला भाग जात नाही. इट इज नॉट डिवायजेबल. सो 1 कॅरी फॉरवर्ड झाला. 3 15. ओके, सो 3.14 इंटू 0.5 इंटू 1.5 इंटू 5. याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, आता इथे आपल्याला माहिती आहे 15 75. मी इथे करतो, बघा. 15 75 7.5 आलं. ओके, 7.5 इंटू 0.5 आलं. 5 25 5 8 2 7 5 35 36 37 5 5 25 5 कॅरी फॉरवर्ड 2 7 5 35 प्लस 2 37 युनिट 10. सो राईट हिअर, गिवन हिअर 10. देन 3.14 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 5 20 0 8 2 4 7 28 29 30 0 8 3 4 12 13 14 15 1 5 7 3 0 आला. इथे डबल 0 आला. 3 5 15 5. चला 1 3 5 15 कॅरी फॉरवर्ड 1 3 7 21 22 2 2 कॅरी फॉरवर्ड 2 3 3 9 10 11 0 5 7 5 12 5 17 17. चला 1 7 युनिट 10 1 2 3 117.750
युअर आन्सर इज 11750. आता इथे बघा 3 टाइम्स आहेत ना, युनिट नंतर किती नंबर्स आहेत बघा. इथे 0.5 आहे ना, इथे 2 नंबर्स येणार, इथे 2 डेसिबल येणार इथे ना. 1 2 3 4 1 2 3 4 इथे एवढं आलं. हे बघा एवढं आलं उत्तर 1177.5. ओके, हे बघा हे आन्सर आलं तुमचं. व्हॉल्यूम कशामध्ये लिहितात, आता इथे सेमी दिलं ना, मग इथे सेमी स्क्वेअर. फक्त तुम्हाला भाग लावायला आणि गुणाकार करायला जमलं पाहिजे. व्यवस्थित भाग लावायला जमलं, व्यवस्थित गुणाकार करायला जमलं, तुम्हाला गणित करायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ओके, देन सेकंड. आता तिथेच लिहितो, काय करणार तुम्ही, गुणाकार करायला सांगितलं ना मला. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्पेअर डायमीटर 6 सेमीज. सी, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्पेअर ऑफ डायमीटर 6 सेमी. स्पेअर म्हणजे काय रे, गोलाचे घनफळ काढा. 6 सेमी गोलाचे घनफळ काढायला सांगितले तुम्हाला. मग इथे तुम्हाला बघा हे फर्स्ट झालं. तर मग सेकंड घेऊया. सेकंडमध्ये डी दिला आहे तुम्हाला किती, 6 सेमी. ओके, देन आर दिलं, म्हणून आर बरोबर किती आलं तुमचा. आर ही डायमीटरच्या नेहमी काय असते, हाफ असते. त्रिज्या ही व्यासाच्या नेहमी अर्धी असते. आता हा 6 सेमी असेल तर त्रिज्या किती येणार, 3 सेमी येणार. ओके, किती येणार, 3 सेमी आली. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे का, नाही. ओके, डायरेक्ट फॉर्म्युला लिहा. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पायची व्हॅल्यू घेतली आपण 3.14. याची व्हॅल्यू फिक्स आहे. आर बरोबर किती आहे, 3. किती टाइम्स घ्यायची आपल्याला, 3 टाइम्स. 3 × 3 × 3. आता इथे काय झालं बघा, इथे 3 टाइम्स आहे ना आर 3 टाइम्स म्हणजे काय, आरचा क्यूब आहे म्हणजे आरचा घन आहे. आरचा घन आहे म्हटल्यावरती ती 3 वेळा घ्यायची. इथे 3 गेला, इथे किती 3 गेला. मग तुम्ही इथे काय करा, 4 × 3 = 12, 12, 12 × 2 = 12 × 3 = 36, 36 × 3.14. आपण गुणाकार करूया. 36 × 3.14. बॅक साईडला करूया आपण. साई चूक 24, 4 4 2 6 7 8 18. बघा हे उत्तर येतं. तुम्ही गुणाकार करता येतो ना, म्हणून मी दोघे जण आहेत ना, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. एकदा मराठी मीडियममधून गुणाकार करायला लागतं, तर गुणाकार तर तुम्हाला येतो, म्हणून मी तोंड बंद करून घेतलं. 11304. ओके, मग इथे आन्सर लिहायचं आपण. मी इथे लिहितो बघा, इथे लिहितो साईडला, कारण पाठी मग दुसरं गणित लिहिता येईल ना आपल्याला. मग 113.04. आता इथे सेमी दिलं आहे ना, मग याचं आन्सर सेमी स्क्वेअर येतं. कधी पण लक्षात द्या, व्हॉल्यूम लिहिलं असेल तर क्यूबमध्ये येणार. सॉरी, इथे पण स्क्वेअरच लिहिलं आपण. व्हॉल्यूम लिहिलं असेल तर क्यूबमध्ये येतं. आणि एरिया दिला असेल तर तो स्क्वेअरमध्ये येतो. युनिट त्याचं काय तर स्क्वेअरमध्ये येतं. थर्ड. तिसरं बघा, बघा नीट लक्ष द्या. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंड्रिकल रेडियस ऑफ इट बेस 5 सेमी, हाईट इज 40 सेमी. आता सिलेंडर म्हणजे काय रे, वृत्तचित्ती. सिलेंडर म्हणजे काय, वृत्तचित्ती. घरामध्ये आपण सिलेंडर बघतो ना, सिलेंडर कसं असतं बघा, अशा आकाराचं असतं. इट इज कॉल्ड अ सिलेंडर. याला वृत्तचित्ती म्हणतात, ह्याला गोल म्हणतात. दॅट इज कॉल्ड ऑल्सो स्पेअर. इट इज क्यूब. घन सापशिडी मधला चल्लस असतो ना, दॅट इज कॉल्ड अ क्यूब. इट इज कॉल्ड अ क्युबॉइड.
ब्रिक माहिती आहे ना, वीट असते ना आपली भिंतीला लावायची वीट. इट इज क्युबॉइड्स लाईक दॅट कबर्ड इज ऑल्सो. आपलं कपाटसुद्धा अशा टाईपचंच असतं. साबसिडीचा चल्लस याच्यातला असतो. स्पेअर म्हणजे तुम्हाला गोलाकार जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या. सिलेंड्रिकल शेप म्हणजे सिलेंडर, दॅट इज कॉल्ड अ सिलेंडर. म्हणजे काय? वृत्तचित्ती. आता याला मराठीत म्हणतात ह्याला म्हणतात इष्टिकाचित्ती, याला म्हणतात मराठीमध्ये घन, याला म्हणतात गोल, याला म्हणतात काय दंडगोलाकृती किंवा इष्टिकाचित्ती. ओके. आणि याला बोलतात शंकू. इट इज कॉल्ड अ कोन. लक्षात आलं असेल. आता तुम्हाला सांगितलं आहे का मग ते सिलेंडर. सिलेंडरचं आपल्याला काय दिलेलं आहे? आर बरोबर आपल्याला दिलेले 5 सेमी, 5 सेमी. हो ना. एका वृत्तचित्ती आकाराच्या वृत्तचित्तीची तळाची त्रिज्या 5 सेमी दिलेली आहे आणि उंची दिली आहे 40 सेमी. तर त्याचा आपल्याला टोटल सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. आर बरोबर आपल्याला दिलेलं आहे 5 सेमी, एच बरोबर दिलेलं आहे आपल्याला 40 सेमी. किती दिलेलं आहे आपल्याला? 40 सेमी. ओके. मग आपला फॉर्म्युला आला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय तर 2 पाय आर ब्रॅकेट आर प्लस एच. इट इज अ फॉर्म्युला. हे तुमचं सूत्र आहे. आता हे थोडंसं किचमिडीच झालं. मी इथे खाली घेतो आता डायरेक्ट त्याच्यात किमती भरून. 2 आले. पाय आपल्याला दिलेला आहे का बघा त्याच्यात? नाही. 3.14च घ्यायला सांगितलं तुम्हाला सगळीकडे. किती घ्यायचं आपण? मग 3.14 3.14 घेतला. आर किती आपल्याकडे? 5 आहे. इंटू 5 ब्रॅकेटमध्ये परत आर 5 आलं प्लस एच किती आहे तुमच्याकडे? 40 आलं. ओके. देन आता नीट लक्ष द्या. 5 दुने 10 3.14 इंटू या दोघांच्या मध्ये गुणाकार असतो, इथे मल्टिप्लिकेशन्स असतं 45. इथे आलं तुमचं 45 इंटू 10 450 इंटू 3.14. बरोबर आलं. आता आपल्याला काय करायला लागेल? या दोघांचा गुणाकार करायला लागेल. कशाचा? या दोघांचा गुणाकार करायला लागेल. आपण पाठीमागे गुणाकार करूया. 450 गुणिले 314 4 0 0 5 चौकशी 0 8 2 0 8 2 5 1 7 7 15 4 4 6 7 1 4 4 5 4 12. अरे हो, एक मिनिट. गुणाकार आपला सगळा बरोबर आलाय. उत्तर चुकलंय बघा. 0 आलं 0 आलं 6 आणि 7 13 3 चला 1 5 आणि 5 10 आणि 1 11 1 चला 1 2 1 3 1 4 1413 आलं बघा उत्तर. आणि इथे युनिट 10 1413. मग आपलं आन्सर किती आलं बघा? 1413. आता इथे तुम्हाला काय सांगितलं आहे? टोटल सरफेस एरिया आणि सेंटीमीटरमध्ये दिलं आहे. मग इथे लिहायचं सेमी स्क्वेअर. तुम्ही काय लिहायचं? मराठीवाल्यांनी सेमी. मराठी मीडियमच्या मुलांनी काय लिहायचं आहे? चौरस सेमी लिहायचं आहे. सेंटीमीटर दिलं असेल तर चौरस सेमीमध्ये लिहायचं असतं. आता चौथं गणित बघा, लक्ष द्या. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पेअर ऑफ रेडियस 7 सेमी. स्पेअर म्हणजे गोलाचं काढायला सांगितलं आपल्याला. स्पेअर म्हणजे हा. ओके. गोलाचं तुम्हाला आर दिलेली आहे 7. आर किती दिलेली आहे तुम्हाला बघा? 7 सेमी. तर याचा आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायला सांगितलं. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर म्हणजे इथे लिहायचं, मराठीत लिहायचं राहिलं
वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ इथे लिहायचं टोटल सरफेस एरिया ऑफ स्फेअर गोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर. एकूण पृष्ठफळ काय येणार बघा, सूत्र काय येणार सांगा, 4 पाय आर वर्ग. मग अशी आपण घेतलं ना 4 पाय आर स्क्वेअर. ओके. आता इथे घेऊया आपण 4 पायची किंमत 3.14, आर बरोबर 7 × 7. आता यांचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. इथे गुणाकार करा आणि उत्तरला इथे सेंटीमीटर दिले आणि सरफेस एरिया दिला, मग सेमी स्क्वेअर येणार, चौरस सेमी. समजलं का? आता तुम्हाला 5वं गणित थोडंसं मोठं आहे, हे तुम्हाला लिहा इथे, नाही तर सोडाल ब्लँक माझ्यासारखं. तसं ब्लँक सोडू नका. 5वं गणित बघा आपल्याला काय दिलंय, द डायमीटर ऑफ द क्युबॉइड आर 44 सेमी, 21 सेमी आणि 12 सेमी. क्युबॉइड माहिती आहे ना, क्युबॉइड म्हणजे काय, घन, हो ना. इट्स अ मेल्टेड अँड कोन ऑफ हाईट 24 सेमी इज मेड. एक क्यूब वितळवला आहे. क्यूब माहिती आहे ना, क्यूब म्हणजे ठोकळा, ज्याला आपण घन म्हणतो. हा घनाकृती आकृतीचा ठोकळा वितळवलेला आहे, ज्याची लांबी आहे 44 सेमी, उंची आहे 21 सेमीने, रुंदी आहे 12 सेमी. समजलं? त्याला वितळवलं आणि त्याच्यापासून कोन तयार केला आहे. त्याची लांबी आहे 24, त्याची हाईट आहे 24 सेमी. इज मेड, फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस. तर त्याची त्रिज्या काढायची आहे. बघा आता नीट लक्ष द्या, मी तुम्हाला काय सांगतो. तुम्हाला थोडंसं आकृतीसहित सांगतो, कारण फळ्यावर असतं तर आपल्याला लगेच समजावता आलं असतं. समजा हा क्यूब आहे, हा ठोकळा आहे. बरोबर आहे, हा ठोकळा आहे ना, आहेच तो. समजलं का? काय आहेच तो ठोकळा. तर हा ठोकळा आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे, ची लांबी आहे 44, बरोबर आहे. रुंदी आहे 21, ब्रेथ ही सॉरी तुम्हाला काय दिलंय 5व्यामध्ये बघा, तिथे क्युबॉइड दिलाय. सॉरी, क्युबॉइड म्हणजे वीट, कारण क्यूब असता तर आपल्याला ही साईड सेम आली असती. क्युबॉइड दिला म्हणजे इष्टिकाची, ती बघा अशी. आणि हाईट दिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 12 सेमी. हे जे हाईट आहे, ह्याला वितळवला, ह्याला मेल्ट केला आणि त्याच्यापासून आपल्याला काय तयार केलं, एक कोन तयार केला. तर या कोनाची हाईट झाली आपली 24 सेमी, 24 सेमी. तर ही रेडियस काढायची आपल्याला, ही बाजू काढायची, रेडियस काढायची आहे. आता बघा याचं व्हॉल्यूम, ह्याला मेल्ट केलं ना, ह्याचं व्हॉल्यूम म्हणजे ह्याचं घनफळ बरोबर याचं घनफळ. मग आपण काय करूया, पहिलं क्युबॉइडचं घेऊया. क्युबॉइड बरं ना, इष्टिकाची ती एल तुमची किती आहे 44, लांबी, रुंदी 21 सेमी, एच किती आहे, उंची
12 12 सेम. आता आपण याचं घनफळ काढूया हो ना. इष्टिका चितीचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, L इंटू बी इंटू एच. इष्टिका चितीचे घनफळ. एल किती दिलं आपल्याला? 44. हे बघा इथे दिलेलं आहे. नंतर 21, नंतर 12, 21, देन 12. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला आन्सर येईल. देऊ का आन्सर? देऊ? हो, एक काम करा, हे असंच ठेवा. का माहिती आहे, हे आपल्याला फायद्यात आहे. 1. आता आपण याच्यापासून हा तयार केला आहे कोण. मग इथे शंकूचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पायची व्हॅल्यू आहे 22/7. बघा तिथे ब्रॅकेटमध्ये दिलेली असेल. आर किती आपल्याकडे? आर बघा काढायचे, ही आर आपल्याला काढायची आहे. मग आर स्क्वेअर आपला तसाच राहिला. एच किती आहे? एच 24 आहे. एच किती आपल्याकडे? 24 आहे. एच किती आपल्याकडे? 24 आहे. आता मी इथं भाग लावूया. बघा 3 1 3, 3 8 24 एवढं राहिलं. म्हणजे तुमच्याकडे किती आलं बघा? 8. बरं ना. आता एक तुम्हाला लक्षात येत आहे का, इष्टिका चितीचं घनफळ आणि शंकूचं घनफळ सारखे आहे. याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम सेम आहे ना, कारण याच्यापासूनच हा तयार केला आहे. म्हणजे दोघांमध्ये असलेलं मटेरियल जेवढं आहे ना तेवढंच आहे. हा 2 किलोचा असेल तर हा पण किती असणार आहे? 2 kg असणार. दिस मटेरियल ऑल्सो सेम. सो व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड माहिती लिहायचं. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. समजलं? इष्टिका चितीचे घनफळ बरोबर इष्टिका चितीचे कोण ना, कोणाचे घनफळ. इष्टिका चितीचं घनफळ हे बघा हे आहे. मग ते आपण त्याच्या इथे लिहिलं 44 इंटू 21 इंटू 12. का माहिती आहे का असं लिहिलं मी? हे तसंच का ठेवलं? कारण तुम्हाला भाग लावायला सोपं जाणार. बघा ना आता. आणि व्हॉल्यूम ऑफ कोन हा बघा हे इथे आलं, हे इथे आलंय, हे इथे आलंय. एक्झॅक्ट सेकंड हे मी इथे लिहिलं. या गणितांना टाईम भरपूर लागतो ना. आहेत सोपी असतात पण टाईम भरपूर लागतो. प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे व्यवस्थित डोकं, दिमाग व्यवस्थित ठेवून लिहायचं. आता मी हा आर आहे ना तिथेच ठेवला, हे पण तिथेच आहे बघा. बरोबर, हा बरोबर चिन्हाच्या पलीकडचा आर मी इथे घेतला, इक्वल टूच्या त्या साईडचा, इक्वल टूच्या या साईडचं आहे ते तिथेच लिहिलं. आता हे इकडे नेल्यावर म्हणजे काय होणार? इनव्हर्स होणार, म्हणजे व्यस्त होणार. 722 आलं बघा. ह्याला उलटा केला 8/1 म्हणजे 1/8 आलं. आता भाग लागतो बघा इथे. बघा नीट लक्ष द्या. 22 एके 22, 21 जा 21, 21 जा 21, 22 जुने 44. बरं ना. 4च्या पाड्यात 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 दुने 8, 4 2 8, 4 त्रिक
12, 4 3 12, बरोबर आहे. आता राहिलं काय बघा रे, इथे फक्त 2 राहिला आहे. 2, हा 2 गेला, हा 2 गेला. समजलं का? समजलं नाही तर परत एकदा रिटर्न करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी आता परत परत भागाकार केलं की तुमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डबल होणार. तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ रिवाइंड करा आणि बघा. आता इथे बॅलन्स काय राहिलं बघा, 21 × 3. ते खाली घ्यायचं जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही गुणाकार करायला. बघा, R इज इक्वल टू 21 × 21. सो R इज इक्वल टू √21 × 21. इथे गुणाकार करत बसू नका. R किती आला? एकदाच आला. रूट आहे ना इथे, रूट गेला तुमचा. R किती आला? 21 सेमी. आता इथे मात्र स्क्वेअर वगैरे काय येणार नाही, 21 सेमीज फक्त येणार. R इज इक्वल टू 21 सेमी, 21 सेमी आली. म्हणजेच आपल्याला स्टेटमेंट लिहिताना कसं लिहायचं? रेडियस ऑफ कोन इज 21 सेमी. शंकूची तळाची त्रिज्या किती? 21 सेमी. समजलं? इथे आपलं हे गणित संपलेलं आहे. बघा केवढं मोठं गणित आहे, इथून एवढं गणित आहे. ह्याला जवळजवळ 3 मार्क असतात. किती मार्क्स असतात? 3 मार्क्स. ओके. त्याच्यानंतर आता याच पद्धतीतली छोटी छोटी गणितं मी तुम्हाला देतो, तुम्हाला सोडवायला होमवर्कला. ओके. जास्त शिकवलं तर तुमच्या डोक्यातून जातील. त्यामुळे आपण थोडंसं आपण प्लसमध्ये आहोत. आज बघा आपलं 7वं प्रकरण चालू झालं आहे. आपण ट्रिग्नोमेट्री सोडलेलं आहे. ट्रिग्नोमेट्री तुम्हाला एक्झामला त्याच्यामध्ये पण तुम्हाला गणितं काय काय कमी झालेली आहेत, याच्यामध्ये पण झालेली आहेत, पण आपण शिकवता आपण सांगायची कोणती कमी झालेली आहेत. ओके. मी तुम्हाला बघूनच शिकवणार आहे कोणकोणती गणितं कमी झाली आहेत काय वगैरे. तर आता तुम्हाला होमवर्कसाठी मी देतोय तुम्हाला त्याची गणितं, आणि पाठांतर पण आज पाठवतोय. 2 मिनटं थांबा. चला जाऊ दे, आज गणितं नाही देते तुम्हाला, कारण काय माहिती आहे, सगळी मोठी मोठी गणितं आहेत, तुमच्या डोक्यावरून जातील. प्रयत्न कराल तुम्ही पण चुकतील, त्यामुळे प्रयत्न पण करू नका. मी उद्या दाखवेन. तुम्ही थोडंसं मोठ्या गणितांचा सराव चालू झाला तुमचा की मग तो करायला घ्यायचं. मी तुम्हाला देणारच आहे होमवर्क म्हणा, पण तरीसुद्धा होमवर्कच्या निमित्ताने मी तुम्हाला अजून सांगतो की एकदा पुन्हा हे जे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले तुम्ही काय करा, बायहॅर्ट करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या आधी बायहॅर्ट करण्यासाठी त्रास होणार नाही. हां. आणि उद्या 15 तारीख आहे, त्यामुळे ज्यांची फी राहिलेली आहे त्यांनी फी भरा प्लीज. सारखी मला आठवण करून द्यायला आणि फोन करायला लावू नका, नाही तर 15 तारखेला मी फोन करणारच सगळ्यांच्या घरी. तरीसुद्धा ठीक आहे, ज्यांची फी राहिली त्यांनी फी देण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न म्हणजे द्यायचीच आहे. ओके. थँक्यू. आज आपण इथेच थांबूया. पाठांतर मी पाठवतो संध्याकाळी नंतर थोड्या वेळाने.